महिला आरक्षणाच्या विषयावर आदरणीय मुख्यमंत्रीने साहेबांनी जे काय एक अतिशय चांगलं वाक्य वापरलं त्यांच्या पत्रकार परिषद की महिला आरक्षणाच्या निमित्ताने विरोधकांचा बुरखा फाटलेला आहे। म्हणजे त्यांचे महाराष्ट्राचे खासदार जे जे फतव्यांवर निवडून आलेले आहेत, ज्यांचे पाकिस्तानवरून त्यांचे अब्बा बसून महिला आरक्षण कसं रद्द होईल, कसा विरोध होईल, त्या दृष्टिकोनातून सातत्याने मार्गदर्शन करतात। आपण वारंवार पाहिलेलं आहे की पाकिस्तान आणि काँग्रेसची भूमिका एकच असते आणि ज्या पाकिस्तान, इस्लामाबाद, बांगलादेशमध्ये शरिया कानून लागू आहे त्या शरिया कानूनमध्ये, कायद्यामध्ये महिलांना दिलेलं महत्व हे विरोधकांच्या मानसिकतेचं खरं चित्र आहे। मुळात ज्यांनी ह्यांच्या निवडणुकींसाठी जिंकण्यासाठी फतवे काढले त्या मुल्ला मौलवींना कधीच महिलांना आरक्षण मिळावं असं कधीच आवडणार नाही। कारण का थोडा शरिया कानूनचा आपण अभ्यास केला तर महिलांना मिळालेले अधिकार ह्याचीच भूमिका आणि आता घेतलेल्या विरोधकांची भूमिका त्याच्यामध्ये साम्य आहे। आणि म्हणून यांनी कितीही आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा प्रयत्न केला महिला आरक्षणाला विरोध करून, तरीही एनडीए आणि आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेलं आमचं केंद्र सरकार हे आमच्या माता भगिनींना निश्चित पद्धतीने महिला आरक्षणाचं विधेयक आणून न्याय देतील, अधिकार देतील। यांनी कितीही आमच्या माता भगिनींच्या भविष्याला अंधारात टाकण्याचा प्रयत्न केला असेल तरी हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही आमच्या माता भगिनींना निश्चित पद्धतीने अधिकार देऊ, हक्क देऊ, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। हल्ली आलेले जे काही विरोधकांचे, काँग्रेसवाल्यांचे जे काही त्यांच्या भूमिका आहे किंवा टीका आहे, तुम्हाला इकडल्या आमच्या देशातल्या माता भगिनींची चिंता नाही, पण कोणतरी पाकिस्तानमध्ये बसून तुम्हा लोकांना स्क्रिप्ट लिहून देतो आणि ते तुमचा राहुल गांधी असो, इथे सुप्रियाताई असे वाचून दाखवतात, ते काय आम्ही सहन करणार नाही। यासाठी जी लढाई रस्त्यावरची लढायची आहे ती निश्चित पद्धतीने काल जसं मुंबईतला एक विराट मोर्चा निघाला त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या सगळ्या माता भगिनींसाठी आम्ही त्यांचे भाऊ म्हणून निश्चित पद्धतीने उभे राहू आणि त्यांना ताकद देऊ। अहो, भूमिका एकच आहे। तुम्ही एकदा सुप्रियाताईंची भूमिका ही लव्ह जिहादच्या समर्थनाची आहे, तुम्ही व्हिडिओ पण असंख्य वेळी पाहिलेले आहेत। आणि म्हणून जी काही भूमिका असतात ते घेत आहेत, हे काय फतवे काढल्यानंतरच खासदार झालेले आहेत। तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी बघितलेले आहेत, कितींदा हे लोक कुठल्या कुठल्या मस्जिदीमध्ये जाऊन फतवे काढून खासदार झालेले आहेत। वोट जिहादच्या निमित्ताने ते निवडून आलेले आहेत। आणि म्हणून ह्या मानसिकतेचे लोक कधीच हिंदू राष्ट्रामध्ये किंवा ह्या राष्ट्रामध्ये महिलांना अधिकार मिळायला देणार नाही, हे सरळ स्पष्ट आहे। हा विषय संपला का? आपल्याला विनंती, हा विषय संपला, याच्यावर काय प्रश्न असतील तर पुढे घेतो। याला जरूर सर बोलतो, विजय वडेट्टीवारांनी देखील आरोप केलेला आहे की 10-20 महिलांचा तुम्ही मोर्चा काढून कुठेतरी राजकीय तुला मोजायला आलेले का काल बुरखा घालून? विजय वडेट्टीवार काल बुरखा घालून मोजायला आले असतील की आमचे 10-20 लोक होते की 20,000 लोक होते, त्यांनी पुरावा द्यावा। तर 1-2 होत्या पुरुषांची चप्पल घालून, कदाचित त्याच्यातला एक विजय वडेट्टीवारच असेल। शाहीनबागमध्ये जो आरोपी आहे त्याचं कनेक्शन आहे ते काचेशी असं म्हटलं जातं। नागपूरची जी एकजूट आहे, छळवात
अहो हे जेवढे अतिरेकी आहेत ते सगळे हिरवेच आहेत, हिरव्या रंगाचेच असतात. दुसरा कुठला रंग दिसलेला आहे का? मग कॉर्पोरेट जिहाद पासून अतिरेकी पासून कोणाचाही रंग बघितला तो हिरव्यावरच थांबतो. तर त्याच्यामध्ये नवीन आश्चर्य वाटण्यासारखी काय गोष्ट आहे? म्हणजे ओरोस गावचा एक विषय आहे, तिथे टोल नाका परत एकदा सुरू करायचा स्वप्न सांगितलं जाते. तुम्ही अनेकांनी तिथे विरोध केला होता. असं नोटिफिकेशन आलेलं असं आम्ही ऐकतोय. त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू आणि जे लोकभावना आहे त्याचा आदर करून आम्ही भूमिका घेऊ त्याच्यात काय विषय आहेत ते नाही. उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात हा? उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात बोलताना सरसंघचालक पासून ते संपूर्ण भाजप म्हणजे आम्ही काही बुरखा घालत नाही, त्यामुळे आमचे बुरखे पाडण्याची वेळ येणार नाही, जी थेट टीका संघापासून ते भाजपवर केली आहे. अहो पण ज्याच्या राजकीय धर्मांतर झालेला आहे, ज्याला आता हिंदू मानत नाही, तो काय दुसऱ्या हिंदूंवर टीका करतो? तो आता 5 वक्त नमाजी म्हणजे उद्धव खान आहे. तो आमच्यात राहिलेला नाहीये म्हणून त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेंनी तरी देऊ नये. सर, मालेगाव बॉम्ब ब्लास्ट वरून काँग्रेसने भगवा दहशतवादाचं वक्तव्य केलं होतं. आता कोर्टाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. मालेगाव आजच निकाल लागेल. तो म्हणजे सिद्ध होतं ना की भगवादारी कधी दहशतवाद करत नाहीत. त्यावेळी हिंदूंच्या विरुद्ध षडयंत्र करणारा काँग्रेस, म्हणून तर मी आता जी भूमिका बोलली ना की पाकिस्तान आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. ISI, अल कायदा, PFI आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. जे इस्लाम राष्ट्र शरिया कानून मानतात त्यांची आणि काँग्रेसची भूमिका एकच असते. आणि म्हणूनच ते हे लोक महिला आरक्षणाला विरोध करतायत. कारण का त्यांच्या कधीतरी आपण कुराण उघडून पाहिलं तर तिथे कळेल महिलांना किती महत्व, काय महत्व आहे. मग त्याच्यावरून कळेल काँग्रेस आणि जे त्यांचे इंडिया अलायन्सचे साथीदार आहेत ते या महिला आरक्षणाला का विरोध करतायत. हे सगळं शरिया कानूनातूनच कळतं, ज्याचे हे लोक मानकरी आहेत. पुण्यामध्ये देखील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तिथली विश्रांती कक्ष आहे त्याचा वापर एका धार्मिक उद्देशाने केला. आता हे कॉर्पोरेट जिहादच्या निमित्ताने असंख्य जागी जिथे जिथे ह्या गोष्टी होत आहेत, आम्हाला एक समाधान वाटतंय की त्या कॉर्पोरेटमध्ये होणारा जो जिहाद आहे त्या संबंधित आता माता भगिनी असो किंवा जे पीडित ते बाहेर येऊन बोलायला लागलेले आहे. हाच तर आमच्या हिंदुत्ववादी सरकारचं खरं यश आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांवर असलेला विश्वास आहे. बोलल्यावर आम्हाला न्याय भेटतो. ही जी भूमिका, हा जो विश्वास आमच्या त्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये पीडित लोकांचा आहे ना, तोच आमचं खरं यश आहे. त्यांनी अजून येऊन बाहेर बोलावं. मी तर हेही पुढे बोलतो, जसं आता शाळेमध्ये स्कूल्समध्ये हिजाब घालू की नाही, बुरखा घालू की नाही हा प्रश्नचिन्ह आहे, तसंच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये हिजाबला परवानगी देऊ की नाही, बुरखाला परवानगी देऊ की नाही, ह्याच्या बाबतीमध्ये पण भूमिका घेतली पाहिजे. कारण का नेमकं आपण हिजाब घालायला देतो, बुरखा घालायला देतो, त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना पण बुरखा घालण्याची जे काही जबरदस्ती चालू आहे ना ते त्या निमित्ताने बंद करावं. नाहीतर आम्ही आता लेन्स कार्ड सारख्या कंपनीमध्ये टिकायला परवानगी नाहीये, मग बुरखाला काय तिथे, मग बुरखाला पण बॅन करा सगळीकडे. कॉर्पोरेट कंपनीमध्ये बुरखा घालू नये ही अशी भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. सर, काल नाशिक नंतर पुण्यात देखील काही मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये झाला की उद्धव ठाकरे परत एकदा उमेदवार असतील असं सांगितलं. हा? उद्धव ठाकरे हे विधान परिषदेसाठी परत एकदा इच्छुक आहेत. तर लाचारच माणूस आहे. यामुळे उद्या तुझ्या गावाच्या सरपंच पदासाठी पण उद्धव ठाकरे इच्छुक होईल. तो लाचारच आहे. त्याच्यामध्ये नवीन काय आहे? अहो तुम्हाला माहिती असेल जेव्हा त्यांचं सरकार पडलं तेव्हा ह्याच लाचारांनी सांगितलेलं ना की मी विधान परिषदेचं पण राजीनामा. कुठे गेला राजीनामा? आता नाक घसटत सगळीकडे फिरेल. आमच्या फडणवीस साहेबांना लपून फोन करणार, बाकीच्या लोकांना कुठेही फिरेल. आता तो कुठेही फिरेल. म्हणजे उद्या विधान परिषदेनंतर आता सरपंच पद येतात, आता ग्रामपंचायती निवडणुका, तिथे पण उद्धव ठाकरे इच्छुक. हिंदी में बताइए कि आज देखिए, महिला आरक्षण के बारे में जो कोई इंडिया अलायंस और कांग्रेस की भूमिका है, जैसे हमारे आदरणीय मुख्यमंत्री जी ने कहा कि महिला रिजर्वेशन के बारे में इनका बुरखा फट गया है, वो बहुत सही जवाब है. क्योंकि ये जिनके फतवे के निकालने के वजह से इनके जो सांसद चुन के आए हैं, इनको लोकसभा के वक्त फतवा इनके लिए निकला तभी जाके सांसद बन के चुन के आए हैं वोट जिहाद के नाम पे. वो इनके पाकिस्तान में बैठे हुए अब्बा जिनके इस्लामिक देशों में शरिया कानून लागू है, वो इनको कभी
हमारे हिंदू राष्ट्र के महिलाओं को कभी भी आरक्षण मिलने देंगे नहीं, क्योंकि ये शरिया कानून मानने वाले लोग हैं। जो इस्लामिक राष्ट्र में शरिया कानून माना जाता है, और वो शरिया कानून का थोड़ा आपने स्टडी किया तो उसमें महिलाओं को क्या दर्जा दिया है, क्या स्टेटस दिया है, उससे मालूम पड़ेगा कि कांग्रेस और इंडिया अलायंस की भूमिका और पाकिस्तान की भूमिका में कुछ फर्क नहीं है। और इसके वजह से इन्होंने जो ली हुई भूमिका है वो पाकिस्तान में बैठे हुए अब्बा को खुश करने के लिए है, मगर हम हमारे देश के सभी बहनों को विश्वास दिलाना चाहते हैं कि हमारे नरेंद्र मोदी जी की सरकार, एनडीए की सरकार, ये आने वाले वक्त ताकत से और ज्यादा ताकत से ये महिला रिजर्वेशन बिल लेके आएंगे और सभी हमारे माता बहनों को हम उनका हक दिला के रहेंगे। नासिक के बाद जिस तरीके से पुणे में भी कॉरपोरेट कल्चर में ऐसा देखा गया है कि स्पेस को वहां पर स्पेशल एक धर्म के लिए वहां पर नमाज तो फिर महाआरती के लिए भी जगह दे दो ना हमको। हम भी भगवान को मानने वाले हैं। आपको एक ही धर्मों को के लिए कॉरपोरेट सेक्टर में बढ़ावा दे ऐसे उनके बायलॉज में लिखा है क्या? जैसे आप टीका अलाउ करते नहीं है, रुद्राक्ष अलाउ करते नहीं है, वैसे हिजाब और बुर्का क्यों अलाउ होता है कॉर्पोरेट सेक्टर में? वो भी बैन हो जाना चाहिए। एक धर्म, अगर बहुत सारे लोग टेप रिकॉर्डर चलाते हैं, सर्वधर्म समभाव, भाईचारा, गंगा जमुना तहजीब, फिर गंगा जमुना तहजीब कॉर्पोरेट सेक्टर में नहीं है क्या? फिर सिर्फ बुर्का डालने के लिए क्यों परवानगी है? वहां पे टीका क्यों अलाउ नहीं है? इसलिए जैसे स्कूल और कॉलेज में हिजाब और बुर्का का परमिशन मिलना चाहिए कि नहीं, वो एक भूमिका है, वैसे कॉर्पोरेट सेक्टर ने भी हिजाब और बुर्का को बैन करना चाहिए, ऐसी सबकी भूमिका आ रही है। रेस्टरूम और टॉयलेट, हाँ टॉयलेट फिर सही जगह है ना? रेस्ट में सोने के आराम। हाँ, आराम आराम, ये रेस्टरूम बोलतो यार। रेस्टरूम म्हणजे माझ्या भाषेत बाथरूम असतं। विश्रांति हाँ, विश्रांति। तो इस तरीके का भेदभाव आप कॉर्पोरेट सेक्टर, एजुकेशन सेक्टर में कैसे करते हैं? सर्वधर्म समभाव है ना, इसलिए तो मैंने बोला ना, एक धर्म को जो नियम है वो सभी धर्मों को लगना चाहिए। अगर हमको माँ आरती और हिंदुओं को सब जगह का अगर परमिशन नहीं, उनको बोला जाए कि मंदिर में करो, घर में करो, तो फिर इनको फिर बाकी मुस्लिम धर्म के लोगों को कैसा परमिशन मिलता है? सर्वधर्म समभाव होना चाहिए, वरना मान जाओ कि बाबा ये हिंदू राष्ट्र है, खत्म। लेंस कार्ड वो शायद राहुल गांधी का नाम लेना होगा, प्रधानमंत्री जी का गलती से नाम निकल गया। कि हमारे देश में एक ही आतंकवादी है, उसका नाम है राहुल गांधी, जो पूरा पाकिस्तान की भाषा बोलता है। अरे बाबा काय रे, जरा शेवट करा, मला जायचंय। लेंस कार्ड को लेकर मंत्री साहेब थांबलेत। लेंस कार्ड को लेकर के किस अर्थ नहीं। तरीके से इस विवाद अलावा रोक लगाई है, लेकिन हिजाब को रोक नहीं लगाई है। लेंस कार्ड के इस गाइडलाइंस को आप किस तरह से अभी लेंस कार्ड को कितने दूसरों को आंखों का इलाज, वो लोग दूसरों को आंखें का इलाज करते हैं। कंपनी चलाने वालों को अगर आपने खुद की आंख की चिंता नहीं होगी तो इस तरीके के फतवे निकालने चाहिए। फिर उनके भी आंखों के बारे में हमको चिंता करनी पड़ेगी, लेंस कार्ड चलाने वालों की। फिर वो भी कैसा लेंस लगाते हम लोग देखते। थैंक यू। चल शेवट खालती बसलाय म्हणून पण त्याच्या बाबतीमध्ये चौकशी चालू आहे ना। चौकशी बाबतीत बघा, एक लक्षात घ्या, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची जी भूमिका आहे ती आमच्या सगळ्यांची आहे। सरकार म्हणून योग्य ते चौकशी पण होईल आणि कोण चुकलं असेल तर कारवाई होईल। चला, थँक्यू।